इथे छान असं तांदळाचा डोसा करायचं म्हटलं, जुने तांदूळ होते आणि पीठ चांगलं मस्त करून आणलं होतं भाकरीसाठी. आता म्हटलं थोडं आंबोळ्या करून घेऊया. बरेच दिवसांनी मी आंबोळ्या करत होते. 2-3 वेळा अशा ट्राय केल्या होत्या, बरेच वेळा ट्राय केल्या, पण मला होत नव्हत्या आंबोळ्या, जुने तांदूळ नसल्यामुळं कदाचित. आणि बटाट्याची भाजीसाठी पण सगळी तयारी करून घेतली होती आणि रविवार होता. मग म्हटलं चला सगळे व्यवस्थित अगदी तयारी करून घेऊ आधी आणि मग तुमच्याशी शेअर करूया. आणि आज स्पेशल म्हटलं चहाबरोबर आता काय करायचं, तर चला म्हटलं थोडंसं बदल आंबोळ्या करू. आणि मुलांनाही खूप आवडल्या आणि सिद्धेश तर खात नव्हता, पण सिद्धीसाठी चालत होत्या या आंबोळ्या. आणि छान बटाट्याची भाजी वगैरे सर्व करून घेतलं. आंबोळीसाठी पीठ कालवलं आणि त्याच्यामध्ये कसं जेवढे जुने तांदूळ असतील तेवढ्या छान आंबोळ्या होतात. आणि पहिल्या दुसऱ्या ज्या आहेत त्या आपल्या थोडंसं पहिली खराबच झाली, नंतर पहिली पण चांगली झाली, पण थोडंसं डोसा कसा पहिला जो टाकतो तो खराब होऊन जातो, पण ही आंबोळी चांगली झाली होती. आणि मस्त असं परतून घेतलं बटाट्याची भाजी वगैरे. आणि कसं वेळेतच आपल्याला नाश्ता हवा असतो, मग तो वेळेत करण्यासाठी माझी घाई गडबड चालू होती सकाळची. पण तरी पण 10:30 वाजले होते सगळं आवरेपर्यंत. रविवार म्हटल्यावर सगळंच उशिरा. आणि थोडंसं कसं साफसफाई पण आता नवरात्रीची पण चालू होणार होती. आणि आजचा आणि दुसऱ्या दिवशीचा पण ब्लॉग एकत्र केलेला आहे. जो हा आदल्या दिवशीचा ब्लॉग पुन्हा एकदा मी हे केलेला आहे, रेकॉर्ड केलेला आहे. आणि काही गोष्टी कशा असतात ज्या कधी आपल्या हे होतं की जास्त त्रास होतो, कोणी काय आपल्या विषयी म्हणजे ज्यांना आपण मदत करतो किंवा काही गोष्टी करतो आणि कधी आपल्याबद्दल अशा गोष्टी घडतात, त्यावेळी नकळत आपल्या मनातही येतात त्या गोष्टी. आणि कसं आहे, पूर्ण वेळ आपण दुसऱ्याला देतो त्या, आणि ज्या वेळेला आपल्याला ती अपेक्षा नाही केली पाहिजे तसं, आणि अपेक्षा आम्ही करत पण नाही. कारण जेवढं होईल तेवढं आपल्या जेवढं स्वबळावर जेवढं होतं तेवढं करत आलो आहे. आणि स्वावलंबानं आणि स्वकष्टावर जास्त विश्वास आहे आमचा, त्यामुळं. आणि ज्या वेळेला जास्त गरज लागली तरच सांगतो, कोणाला सांगायचं जरी झालं तरी. आणि माहिती आहे आता एवढी 29 वर्ष गेली आणि ह्या 29 वर्षामध्ये किती कोणी आणि काय केले हे सगळं माहिती आहे. पण जेवढं तो आपल्याला त्या गोष्टी उघड न करता आपण एक चांगलं हे आहे, स्वभाव आपला चांगला आहे, किंवा आपल्याला माहिती आहे की आपण धार्मिक ह्याच्यात वगैरे असतो, तर काही गोष्टी वाईट कोणाशी बोलू नये किंवा वाईट चिंतू नये हे चांगलंच माहिती आहे. त्यामुळं माझ्या कुटुंबातील तरी कोणालाच काही वाईट बोलत पण नाहीत आणि वाईट चिंतत पण नाहीत. जे आपल्या एक मार्गाने आहे तेवढं आम्ही करत असतो. आणि तेच आवडतं आम्हाला, आणि सगळ्यांशी चांगलं राहणं आम्हाला आवडतं. भले तो समोरचा कसाही असू दे, तो त्याचं देव बघत असतो, त्याचं कर्म आहे ते. आणि जास्त करून कसं आम्हाला सवय झालेली आहे कामात राहायची, आणि जर रिकामा वेळ असेल तर त्यामध्ये आपल्या आवडीनिवडी आम्ही जपत असतो चौघं पण. आणि जेवढं आवडीनिवडी जपू तेवढं पण आपल्या आनंदी पण आनंदी राहिलेलं पण चांगलं आहे त्या कामात आपल्या. आणि प्रत्येकजण आम्ही तोच हे करत असतो चौघं पण. जेवढं होईल तेवढं आपले छंद पण जोपासत असतो, ज्यामुळं आपण आनंदी राहता येईल त्या गोष्टीमध्ये. आणि वाईट गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं तर वाईट गोष्टी आपल्या त्याच्या विचारात येत जातात. त्यामुळं वाईट गोष्टी न फक्त आपण चांगला विचार करून आपले चांगले मार्ग धरून पुढं म्हणजे चालायचं किंवा करत राहायचं, ही सवय आहे. आता इथं पूर्ण स्वयंपाक वगैरे सगळं झालं होतं. बटाट्याची भाजी पण परतली होती आणि थोडंसं म्यूट केलं ते जे काय मी बोलत होते ते. आणि पुन्हा एकदा लोड करून मी हा व्हिडिओ टाकत आहे. आणि नक्की व्हिडिओ स्किप न करता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि काही सगळ्याच गोष्टी होत असतात, त्या गोष्टींना खरंच सामोरं गेलं पाहिजे. आणि त्यातूनच आपल्याला खूप काही शिकायला मिळतं आणि खूप काही अनुभवायलाही मिळतं. आणि मला अशा गोष्टी खूप अनुभवायला पण आवडतात. आणि आमच्या म्हणजे सगळ्यांनाच तसं अनुभवायला आवडतं असं. तवा गरम झालेला आहे आणि लगेच मग डोसा टाकला मी, आंबोळी टाकली
आणि छान झाली होती आंबोळी. पण लहान लहानच करूया म्हटलं, कारण कसं होतं मोठं टाकायला गेले तर म्हटलं कदाचित भरोसा नाही कसा होईल. मग आधी म्हटलं लहानच टाकून बघू आणि त्यानंतर मग आपलं जे आहे ते ट्राय करू दुसरी. पण झाली, व्यवस्थित झाले. त्यामुळं मग दुसरी मोठीच टाकली आणि मग तशाच करत गेले. आणि पूर्वी असं बऱ्याच म्हणजे आंबोळ्या वगैरे ह्या खूप केल्या जायच्या आणि त्यावेळी बरेच जोक वगैरे आंबोळीवरून व्हायचे. आणि ते पण मी बोलले होते, पण म्हटलं आता चला हे जास्त वेळ त्याच्यात घालवायला नको, म्हणून तुमच्याशी मी असं हे करत आहे. साठी पण साफसफाईसाठी जास्त वेळ राहिला नव्हता. एकच दिवसात लगेच अमावस्या झाली की लगेच चालू होणार होत्या नवरात्रीची तयारी. पण आता एवढी घाई गडबड आणि हे सगळं म्हणजे एकतर मदतीला कोणीतरी घ्यायचं म्हटलं तर मिळत पण नाही आहेत बायका. आणि आणि चालू आहे आपलं जे काय आहे ते. आणि तेवढ्यातच इथं म्हटलं दुसऱ्या दिवशीचा पण ब्लॉग याला हे केलेला आहे साफसफाईचा वगैरे, आणि तो नक्की तुम्हाला आवडेल नक्की. आणि ज्या वड्या वगैरे केल्या होत्या, आळूवडी वगैरे केली होती, पूर्ण तयारी सगळी आजच भाजी वगैरे सगळं आणून निवडानिवडी करून सगळं करून ठेवलं होतं. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. टेक केअर, काळजी घ्या. व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडल्यास नक्की लाईक करा आणि आनंदी राहा, खुश राहा. इथं गिन्ना केला होता, तो मी खात होते आणि हे खाऊन वगैरे मग वरती गेले होते टेरेस धुण्यासाठी, कारण टेरेसवरून वरती साफसफाई थोडी राहिलं होतं, धुवायचं राहिलं होतं. मग ते धुवून काढत होते. गणपती सगळी साफसफाई केली होती, पण आता थोडंफार नुसतं पुसापुशी केलेलं आहे तेवढंच. आणि सगळं गणपतीतच स्वच्छ केलं होतं, त्यामुळे एवढं काही स्वच्छता करायला लागली नाही. सोफा कवर वगैरे, बेडशीट्स वगैरे सगळे चेंज केले आणि प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथं व्यवस्थित करून मग रोजच्या आपली परत पुन्हा कामं. आणि ते गिन्ना केला होता, तो म्हटलं चला आता खाऊन मग जेवणाची तयारी सगळी चालू होती माझी. आणि कसं रोजच्या रोज चालू होतं आता हे गिन्ना वगैरे लावायचं. आणि मस्त मनसोक्त खाल्ला, कारण इतर वेळी गावी असायचं, गावावरून द्यायला वगैरे त्यांना जमत नव्हतं. त्यामुळं मग आता घरचा असल्यामुळं खूप भरपूर सारा खायला मिळाला आणि खूप बरं वाटलं. सगळ्यांनी मनसोक्त खाऊन घेतला. आणि चला, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. टेक केअर, काळजी घ्या. आणि इथंच दोघांच्याही आमच्या गप्पा चालू असताना हा मस्ती करत होता सिद्धेश. आणि इतकं छान, खूप सकाळ प्रसन्न, आज थोडंसं ऊन पण पडलं होतं बाहेर, त्यामुळं खूप छान वाटत होतं. आणि खूप छान झाला होता गिन्ना, जो दुधातून आपल्या आहे त्या दुधातूनच केलेला, त्यामुळं नवीन खूप मस्त झाला होता. कारण विकत आणलेल्या दुधाचं त्यापेक्षाही घरच्या दुधाचं एक वेगळाच टेस्ट वगैरे येते. आणि इथंही टेरेस धुवत होते आणि खूप त्यांना एकदा पाणी चालू करून दिलं की खूप पाण्यात वेळ घालवण्याची सवय. आणि एकदा पाण्यात गेले की मग बंद करायला सांगायला गेले की बंद पण वेळेत करत नाहीत. आणि असू दे म्हटलं, त्यांचा वेळ तो व्यवस्थित घालवत आहेत. आणि त्यातच आम्हाला म्हणजे बरं वाटत होतं. जाऊ दे म्हटलं, ते व्यवस्थित धुवत होते वरून, आणि त्यांना कसं एकदा हातात घेतलं की ते व्यवस्थित स्वच्छ करत होते. आणि इथं माझी जेवणाची तयारी चालू होती. इथं मस्त आळूवडी करून घेतली, तळायला चालू होती, बटाट्याची भाजी केली होती.